नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे फायनल इयर MBA स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। मित्रांनो, रिझल्ट नंतर काही दिवसात ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग सुरू होणार आहे, त्यानंतर स्टेट कोटाची सुरू होईल। तर जे ESICचे विद्यार्थी असतात ना, तर त्यांची जी काउन्सिलिंग आहे ना, ती ऑल इंडिया कोटामधूनच होत असते। तर त्यासाठी त्यांना वेगळं काही करायचं नसतं, तर त्यांना फक्त ते वॉर्ड IP कार्ड आहे ते इश्यू करावं लागतं ESICच्या ऑफिसमधून। आता ESIC कोणाला लागू असते, तर ज्यांचे पेरेंट्स एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये कामाला आहेत, तर त्यांच्यासाठी ESIC असते। तर त्याची इलिजिबिलिटी असते 22,000पर्यंत पेमेंट पाहिजे घरच्यांचा, आणि त्यांचा दर महिन्याला ESI कट झाला पाहिजे। पण ज्या स्टुडंटला ESICचं बेनिफिट घ्यायचं आहे, तर त्याचं नाव ESICच्या कार्डमध्ये मेन्शन पाहिजे। वडिलांकडे जे ESIC कार्ड असतं त्यामध्ये त्याचं नाव मेन्शन पाहिजे, तरच तुम्हाला वॉर्ड IP सर्टिफिकेट भेटत असतं। ESICचे टोटल 11 कॉलेजेस आहेत, आणि या 11 कॉलेजेसमध्ये कोणालाही ॲडमिशन नाही घेता येत। जे फक्त ESICचे विद्यार्थी आहेत त्यांनाच घेता येत असतं ॲडमिशन। तर याचा कट ऑफ हा ऑल इंडिया कोटाचा जो जनरल कट ऑफ असतो त्यापेक्षा खूप कमी लागत असतो। तर बघायला झालं तर बघा की 2020ला जो कट ऑफ होता 560 होता महाराष्ट्र स्टेट कोटाचा। तर जो ESICचा कट ऑफ होता तर तो 520 पर्यंत होता, म्हणजे 40 मार्काचा डिफरन्स असतो दरवेळेस, 30-40 पर्यंत तरी। मग ह्या वर्षी जर बघायला झालं तर आपला महाराष्ट्राचा साधारणतः 520 पर्यंत किंवा 530 कट ऑफ जर असला तर 480 ते 90 पर्यंत ESICचा कट ऑफ असू शकतो। तर ज्यांच्याकडे कोणाकडे ESICचं सर्टिफिकेट आहे किंवा नसेल तर त्यांचं जे ऑफिस असते ESIC, तिथं जाऊन चेक करा की आपल्याकडे वॉर्ड IP सर्टिफिकेट इश्यू झालाय का, आपल्याला ते काढून घ्या। नंतर जेव्हा ऑल इंडिया कोटाची काउन्सिलिंग सुरू होईल तेव्हा त्यासाठी अप्लाय करा। आणि यांचे जे कॉलेजेस असते त्यांची फीस पण कमी असते, 25,000 फीस असते, आणि बॉन्ड पण असतो तो एक वर्षाचा असतो, आणि त्याची बॉन्डची जी काय पेनल्टी आहे ती पण कमी असते 5 लाखापर्यंत। जे अदर कॉलेजेस आहे त्यांची 10 लाखापर्यंत असते, तर याला कमी आहे 5 लाखापर्यंत। आणि वेल इस्टॅब्लिश कॅम्पस असतो ह्या कॉलेजेसचा। तर ज्यांचं कोणाचं ESIC आहे त्यांनी एकदा चेक करून घ्या, आणि लवकरात लवकर ते वॉर्ड IP सर्टिफिकेट इश्यू करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।